कीर्तना करता वातावरण प्रसन्न लागतं. माणसं कीर्तनात बोलके लागते, जागे लागते, त्याचे चेहरे टवटवीत लागते. संध्याकाळचं कीर्तन म्हटलं का थोडा घोटाळा आहे. माणसं दमलेले असतात, त्रासलेले असते, शेतात काम करून वैतागलेले असतात. त्याला घरी जायचं, झोपायचं, जेवायचं, आराम करायचं. त्याला आपला रटा असतो कीर्तनाला या, कीर्तनाला या. ते बळेच कीर्तनाला आले का ते नीट बसत नाही. आल्या पहिले बोकडं पाहायला म्हणून बसले तर बोकडं पाहायला म्हणून जांभळ्या तरी देते, चटईच्या दोऱ्या तरी ओढते, खडे तरी हाणते एकूण एकाला. मग ते विक्षेप आता अडचण नाही, सगळे फ्रेशपैकी आहेत सगळ्या. आणि तुमच्या चेहऱ्यावरचा भाव मला कळतो. कीर्तनकाराला श्रोत्याचं चेहरा वाचता आलं पाहिजे. त्याचा तुमच्या चेहऱ्यावर काय भाव आहे हे वाचता आलं पाहिजे. त्याला खरा कीर्तनकाराला जर तुमच्या चेहऱ्यावरचा भाव कळाला नाही तर कीर्तनाचं जरा अवमेळ होत. त्याला आपल्या संभाजीनगर भाषेतला शब्द सांगतो, त्याला माणूस मन चांद्याला कशाला बोलतो, मन चांद्या. त्या मन चांद्यापैकी एक मन चांद्याचे माझ्याकडे पाहू नका, मी फक्त चेहरे पाहता. मला चेहऱ्यावरचा भाव कळतो. कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललंय, कोणाला वाटतं किती लांबवावं, कोणाला वाटतं किती आवरावं. हे लांबवायच्या भानगडीतच नाही आणि लगेच चेहरा पाहायला का आपल्याला कळतो. त्यामुळे अजिबात काही अडचण नाही. फक्त तुम्ही बसलेले आहात, फक्त विक्षेप होऊ देऊ नका. जमलं तुम्हाला तर टाळ्या वाजवा, नाही ना टाळी वाजवा. अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायचा, याला थोडा आवाज द्या म्हणतो माझ्या. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये अवतीर्ण होऊन जे काही चरित्र केलं, अद्भुत चरित्र केलं, दिव्याती दिव्य चरित्र केलं, त्या चरित्राचा निर्देश महाराज या अभंगामध्ये करतात. प्रसंग काल्याच्या कीर्तनाचा आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याचं कीर्तन हे सप्ताह कार्याचं परिपूर्णतेचं कीर्तन आहे. काला म्हटलं की दुपारचं कीर्तन आलं. आज याच्या अगोदर तुम्ही 7 दिवस सगळे संध्याकाळचे कीर्तन ऐकले, पण आजचं कीर्तन दुपारचं, बरोबर आहे की नाही? आजचं कीर्तन दुपारचं असून आजचं कीर्तन दुपारी 10 ते 12. याच्यानंतर पुन्हा कीर्तन होणार नाही. आज कार्यक्रम संपला हे सांगायची गरज नाही का? वेगळं सांगावं लागतंय बाबा. आज कार्यक्रम संपला हे सांगायची वेगळं गरज नाही. आणि आज कार्यक्रम संपला ही जाहिरात करायची गरज नाही. आज एकदा काल्याचं कीर्तन झालं म्हणजे कार्यक्रम संपला हे अगदी निश्चित झालं. कीर्तन हे परिपूर्णतेचं द्योतक आहे. या परिपूर्णतम द्योतकाच्या समयी परिपूर्णतम भगवंताचं वर्णन आपल्या मुखातून व्हावं म्हणून आज काल्याच्या कीर्तनात कृष्ण चरित्र सांगायचं. बाकीचं काय चरित्र ते उच्चारावे केले चरित्र ते उच्चारावे केले गायक वादक सिस्टीमवाले फार याला नशीबच लागतं. हरदे महाराज यांना नशीब लागत नाही तर काय काय असे नशीबवान असते. कोरोनाची साथ परवडली पण टाळकऱ्याची साथ नाही परवडली. इतका अवमेळ असतो. पण आज सगळ्या गोष्टी जुळून आल्या. काल्याचं कीर्तन म्हटलं की हे सप्ताह कार्याची परिपूर्णता आहे. आज काल्याचं कीर्तन झालं का सप्ताह संपला असं सांगायची गरज नाही. 8 दिवसापासून आमचे हे सगळे महाराज मंडळी, गुरुबंधू मंडळी तुमच्या गावात राहून येत, मुक्काम करून येत. हे सगळे महाराज मंडळी आपण रोज त्यांना घरी नेता, चहा पाचता, दूध पाचता, आग्रह करून त्यांना जेवू घालता. आमच्या दादाने मग आग्रह करून आम्हाला नाश्ता खाऊ घातला. महाराज काहीतरी घ्या, बरोबर, चहा घ्या, पाणी घ्या. काय घेता तुम्ही? पोहे घेता का, धिरडं घेता का, मेथीचा लाडू घेता, काय खाता तुम्ही? इतके 8 दिवस आपण सेवा करतो. 8 दिवस महाराज तुम्ही काहीतरी घ्या. आग्रह करून तुम्ही यांना घरी नेता, दूध पाचता, चहा पाचता. मान्य आहे तुम्हाला, बरोबर आहे. पण आज एकदा काला झाला. काय म्हटलं मी? आज एकदा काला झाला आणि आमच्यातला एखादा पुन्हा मकरंदपूरला आला. पण आज आग्रह करून घरी नेणारे तुम्ही उद्या त्याला काय म्हणता महाराज? काला तर कालच झाला आणि तुम्ही आज पुन्हा काला म्हणजे स्टॉप, काला म्हणजे पूर्णविराम, काला म्हणजे थांबलं. काला केल्याशिवाय सप्ताह परिपूर्ण ठरू शकत नाही आणि सप्ताह केल्याशिवाय काला करता येत नाही. माझ्याकडे पहा, सप्ताह आहे म्हणून काला आहे, कालाशिवाय सप्ताह नाही
आणि सप्तेशिवाय काला नाही. आज सप्ताह नसता तर काला असता का? नाही. काला आहे म्हणून सप्ताह आहे आणि सप्ताह आहे म्हणून काला आहे. आज काल्याचं कीर्तन संपलं, 4-6 महिने पुन्हा कीर्तन झालं नाही. तुमच्या गावातल्या प्रतिष्ठित माणसाला वाटलं, सरपंचाला वाटलं बुवा 6 महिने झालं कीर्तन झालं नाही, चला एखादं कीर्तन ठेवू. गेले एका प्रतिभा संपन्न महाराजापाशी जाऊन बसले. आळंदीला चांगले मोठे महाराज पाहिले. म्हणले महाराज तुमची रिकामी तारीख द्या, रिकामा दिवस द्या. महाराज म्हणले तारीख देतो, दिवस देतो, ठरवून येतो, सगळं अडचण नाही, वेळेत येतो म्हणले. पण महाराज म्हटले निमित्त काय कीर्तना करता? हे तारीख घेणारे म्हणले महाराज तुम्ही या, काही अडचण नाही, तुम्ही आले का आपण काल्याचं कीर्तन करू. चालतं का? काल्याच्या कीर्तना करता काय व्हावं लागतं? उत्सव व्हावा लागतो. उत्सवाशिवाय काला करता येत नाही. किती जरी झालं तरी ज्या वेळेस उत्सव होईल त्यावेळेस सप्ताह करता, काला करता येतो. म्हणजे सप्ताह केला की काला आला आणि काला झाला की सप्ताह झाला. काल्याचं कीर्तन म्हणजे परिपूर्णतेचंच होत. या परिपूर्णतम भगवंताच्या कीर्तनाच्या समयी परिपूर्णतम भगवंताचं वर्णन आपल्या मुखातून व्हावं म्हणून आज काल्याच्या कीर्तनात कृष्ण चरित्र सांगायचं, दुसरं काही बोलायचं नाही. आज कीर्तनकार तसा नियमांनी बांधलेला आहे, बरोबर आहे की नाही? आज रोजच्या कीर्तनाचा विषय वेगळा. रोजच्या कीर्तनामध्ये संत चरित्र सांगता येतं, शहीदाचं चरित्र सांगता येतं, मायबापाविषयी बोलता येतं, रोजच्या कीर्तनात सगळं सांगता येतं. पण आजच्या कीर्तनात दुसरं काहीच बोलायचं नाही. काय सांगायचं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. जे गोकुळात भगवान कृष्ण परमात्म्याने चरित्र केलं ते चरित्र या ठिकाणी सांगायचं. बाकी दुसरा फापट पसारा सांगायचा नाही. जोपर्यंत कृष्ण चरित्र होत नाही तोपर्यंत काल्याचं कीर्तन आहे असं जाणवत नाही. काल्याच्या कीर्तनात कृष्ण चरित्रच का, कशा करता? तर त्याचं उत्तर आहे भागवतामध्ये त्याचे 24 अवतार सांगितले प्रभूच्या अवताराचे. आपल्या काकडा या प्रकरणामध्ये अवताराच्या राशी म्हटलंय त्याला. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. अनंत अवतार घेतले भगवान परमात्म्याने. पण गर्ग संहितेमध्ये त्याचे 6 अवतार सांगितले. ऐका, अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णता. काही देवाचा अवतार अंश आहे, काही देवाचा अवतार अंश आहे, काही देवाचा अवतार कला आहे, काही देवाचा अवतार पूर्ण आहे आणि एकच असा भगवान कृष्ण परमात्मा आहे, त्याचा परिपूर्ण अवतार आहे. विठ्ठल या परिपूर्णतेचं वर्णन आपल्या मुखातून व्हावं म्हणून काल्याच्या कीर्तनात कृष्ण चरित्र सांगायचे. ऐका, काल्याच्या कीर्तनाचं महत्व असं आहे, काल्याचं कीर्तनाचं कृष्ण चरित्र जितकं तुम्ही ऐकता तितकं तुम्हाला पुण्य, जितकं मी सांगत तितकं मला पुण्य. रोजच्या कीर्तनाचं मला माहित नाही किती पुण्य येते, पण काल्याच्या कीर्तनात तुम्ही जितकं कृष्ण चरित्र ऐकता तितकं तुम्हाला पुण्य मिळणार आणि जितकं मी सांगणार तितकं मला पुण्य मिळणार. म्हणून ऐकताना हलगर्जीपणा करू नका. काही देवाचा अवतार पूर्ण आहे आणि काही देवाचा अवतार परिपूर्ण आहे. आपल्या ठिकाणी आता प्रश्न निर्माण होईल, महाराज पूर्ण वेगळा आणि परिपूर्ण वेगळा. पूर्ण कोणाला म्हणतात आणि परिपूर्ण कोणाला म्हणतात? ऐका, ज्या ईश्वराच्या अवतारामध्ये सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य नाही त्याला पूर्ण अवतार म्हणतात. ज्या ईश्वराच्या अवतारामध्ये सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही आहे त्याला परिपूर्ण म्हणतात. राम प्रभूचा अवतार खरा, पण तो निस्ता पूर्ण आहे, परिपूर्ण. तुम्ही नाराज आहेत का? अडचण नाही काही? जरा मोकळं बोला, तुम्ही मोकळं बसा, टेन्शन घेऊ नका. तुम्ही 12-12:30 पुढे जात नाही, तुम्ही लोड घेऊ नका. चेहरे पाडून बसला का तुमच्या अगोदर मला जास्त टेन्शन येईल. जरा मोकळं बसा. तुम्ही काय सांगितलं मी? रामाचा अवतार पूर्ण आहे का परिपूर्ण आहे? रामाकडे सामर्थ्य आहे पण निर्णयाचं स्वातंत्र्य आहे का? नाही. रामाकडे निर्णयाचं स्वातंत्र्य नाही. नमुना म्हणून तुम्हाला 1-2 सांगतो. राम, लक्ष्मण, सीता वनवासाला निघाली. लक्ष्मणाची पत्नी काय नाव तिचं? उर्मिला.
उर्मिला दारात उभी होती. रामानं पाहिलं. रामप्रभू म्हणले भैया जा औक्षण करून ये. भैया तिथपर्यंत गेला. उर्मिलेने त्याला असं वळलं, त्याच्या हातावर दही दिलं. आता हे निघालेले कुठं कुठं वनवासाला. किती वर्ष? 14 वर्ष. उर्मिलेने त्याला वळलं, त्याच्या हातावर दही दिलं. हे निघालेले 14 वर्ष. आता पुन्हा गाठ नाही, भेट नाही, व्हॉट्सअप नाही, चॅटिंग नाही, फाटिंग नाही, काय. किती वर्ष? 14 वर्ष. असं जरा बोलत चला. उर्मिलेने त्याच्या हातावर दही दिलं आणि उर्मिला म्हणली तुमची परवानगी असेल तर मी जरा बोलू का? कोण? कोणाची? कवाची उर्मिला? 2000 त्रेतायुगात. 2026. आताची उर्मिला विचारायची नाही. आता अवघड झाले सगळं. ती उर्मिला म्हणली तुमची परवानगी असेल तर मी बोलू का? लक्ष्मण म्हटला बोल, काय म्हणणं आहे? ती म्हणली माझं काय म्हणणं नाही. तुम्ही चालले, दादा चाललेत, वहिनी चालल्यात, त्यांची सेवा करण्याकरता तुम्ही चालले, आनंद आहे. म्हटले काय अडचण नाही. म्हटले मी जर तुमच्या बरोबर आली तर डिपार्टमेंटली कामं वाटले जाते नाही की नाही. तुम्ही लेडीज सीतामाईची सेवा तुम्हाला सर्व तुम्हाला सेवा करता येणार नाही. मी सीतामाईची सेवा करीन, तुम्ही रामप्रभूची सेवा करा. सीतामाईची तुम्हाला सेवा करताना संकोच होईल म्हणून मला तुमच्याबरोबर येऊ द्या. अशी उर्मिला म्हणली. लक्ष्मण म्हणला तुमचा विचार छान आहे. लक्ष्मणाला पटलं. आता सगळ्यात लक्ष्मणाला उर्मिलेचं पटत आहे तर कोणाला ह्या लक्ष्मणाचं काय घेऊन बसली. लक्ष्मण म्हणला तुझा विचार छान आहे, काय अडचण नाही, जमतंय मला, पण 1 मिनिट. म्हणले काय? मी जरा दादाला विचारतो आणि तुला सांगतो. उर्मिला म्हणली कवर दादा, कुठपर्यंत दादा? कवर दादाच्या वंदडीन तुम्हाला पाणी प्यायचंय. लक्ष्मण म्हणला घोटाळा करू नको, 1 मिनिट थांब जरा. लक्ष्मण पळत आला. रामप्रभू उभे होते. लक्ष्मण म्हणला दादा 5 मिनिटं फक्त. त्याची बॅग भरली उर्मिलेची की आपण लगेच निघू, 5 मिनिट तुम्ही थांबा. तर रामप्रभू म्हणले भैया उर्मिलेला आपल्यासोबत घेता येणार नाही. लक्ष्मण शीघ्र गुपित तमगुनी. गडी काही लय गरम असते. त्यानं डोळे लाल केले. तो लक्ष्मण रामावर लाल झाला. तो म्हणला रामा तुझी बायको तुला घ्यायला बरोबर जमत आणि माझ्या बायकोच्या वेळेस तुला अडचण काय होती? रामप्रभू म्हणले भैया चिडू नको, घोटाळा करू नको. म्हटले आई. रामप्रभू म्हणले भैया वाल्मिक ऋषीने रामायण या ग्रंथामध्ये हा वनवास आपल्या तिघाईच्याच नावावर लिहिलाय. याच्यात उर्मिलेचं नावच नाही तर तिला घेतो कसा? याच्या मी तुम्हाला का सांगितलं? रामाकडे सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. विठाला अजून एक तुम्हाला नमुना सांगतो. राम रावणाचं युद्ध झालं बघा. त्या युद्धात लक्ष्मणाच्या हातातून इंद्रजित मारला गेला. इंद्रजिताची पत्नी, काय नाव तिचं नका सांगू, सुलोचना. मी सांगतो. सुलोचना रडायला लागली. रडता रडता सुलोचना रडू लागली. लक्ष्मण हसू लागला. सुलोचनेनं लक्ष्मणाकडे पाहिलं आणि लक्ष्मणाला म्हणली इंद्रजिता स्वतःचा जावाई मारलास आणि हसतोस, तुला असा आसुरी आनंद होतो तरी कसा? लक्ष्मणाची लवकर ट्यूबलाईट पेटणं. लक्ष्मण म्हणला इंद्रजित माझा जावाई शक्यच नाही. या जन्मात माझी पोरगी त्याला देणं कधीच शक्य नाही. कारण तो पडला विरुद्ध पक्ष नेता, मी पडलो विरुद्ध पक्ष नेता. तो पंजाचा, मी कमळाचा. आजच मतदान आहे का? इकडे नाही का तुमच्याकडे? नाही, असू द्या मग चांगलं आहे, काय अडचण नाही. तो विरुद्ध पक्ष नेता म्हणला माझी पोरगी त्याला कशी देणार? लक्ष्मणाच्या काही लक्षात येईन. सुलोचनेने त्याला परिचय करून दिला. सुलोचना म्हणली लक्ष्मणा ऐक, सृष्टीमध्ये पूर्वी राम अवतार नव्हता, त्यावेळेस तू लक्ष्मण नव्हता. आता तू राम अवतार घेतला त्यावेळेस तू लक्ष्मण आहे. तू पूर्वीचा शेष आहे, तो शेषाचा अवतार आहे. आणि शेषापैकी ज्या आम्ही कन्या आहेत, पद्मिनी, नागिनी, सर्पिणी वगैरे, त्यापैकी मी एक शेष कन्या आहे. आणि इंद्रजित माझा नवरा आहे. मग तुझा कोण? मग इंद्रजित लक्ष्मणाची ट्यूबलाईट पेटली. मला जावाई तुम्ही कशी मध्ये आले मला सांगायचं नाही का? मी बाण दुसऱ्याला हाणला असता. लक्ष्मण रडायला लागला. रामप्रभू म्हणले भैया रडू नको, आपण इंद्रजिताला जिवंत करू. कोण म्हटलं? रामप्रभू म्हणले इंद्रजिताला जिवंत करायला ठरवलं. जरा थाप टाका. विठाला जोरात वाढा, जोरात. हा, इंद्रजिताला जिवंत करायचं ठरवलं. पांढरं दूध स्वच्छ वस्त्र अंथरलं, त्याच्यावर इंद्रजिताचं प्रेत ठेवलं. रामप्रभूने हातात पाणी घेतलं, संजीवनी मंत्र म्हटला. आता मंत्रातलं पाणी, हातातलं पाणी, संजीवनी मंत्र म्हटला. लक्ष्मी त्या इंद्रजितावर टाकणार आणि इंद्रजित उठून बसणार. तेवढ्यात सगळे कॅबिनेट मंडळी तिथं आली. कोणती? सुग्रीव, हनुमंत, जांबुवंत सगळे. रामाचा हात असा वरच्यावरी धरला आणि रामाला सांगितलं रामा
याला तुला जिवंत करता येणार नाही. रामप्रभू म्हटले कस काय? हनुमंतरायने सांगितलं रामप्रभूला, रामा, वाल्मिक ऋषीने रामायण या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे, लक्ष्मणाच्या हातातून इंद्रजित मारावा हे तर बरोबर लिहिलेलं आहे, पण मेलेला इंद्रजित पुन्हा रामाने जिवंत करावा अशी घटनेत तरतूद नाही. मग हे म्हणले आता हे मंतरलेलं पाणी कुठं फेकायचं? बाकीचे म्हणले एखाद्या दगडावर फेका, एखादा दगड उठला तरी चालेल, पण हे बावळट मेलेलंच बरं. माझा मुद्दा काय लक्षात घ्या, रामाकडे स्वातंत्र्य आहे पण निर्णयाचं सामर्थ्य आहे, पण स्वातंत्र्य नाही. राम प्रभूचा अवतार हा पूर्ण अवतार आहे. विठाल परिपूर्णतम बघा, कृष्णाचा अवतार परिपूर्ण आहे. कोणाची गरज नाही, कोणाला विचारायची गरज नाही, कोणाला सांगायची गरज नाही. एकटाच सध्या एकट्याचाच कार्यक्रम चालू आहे, वन मॅन शो. कोणत्या सभेत जातून कोणचं अधिवेशन पास करून आणतो? कोण? देवाभाऊ नाही बरं. हो, एकट्याचाच कार्यक्रम चालू आहे सध्या. कोणी किती येऊ द्या, सगळ्याला पुरून उरला. कोण? कृष्ण. कृष्ण. तुम्ही दुसरीकडे जाऊ नका. कृष्ण एकट्याचा कार्यक्रम चालू आहे. त्या गोकुळामध्ये अनादिकालापासून इंद्राची पूजा करायची पद्धत होती बघा, इंद्रदेवाची. हा कृष्ण गोकुळेत आला. कृष्णाने सगळं सांगितलं, पोरो हे इंद्राची पूजा बंद करायची. कोण रे म्हणले? तो आपला इंद्रन उंद्रन, त्याचा काय संबंध म्हणले? इंद्राची पूजा बंद केली. पण 2-4 म्हातारे वयस्कर माणसं म्हणले, पोरो इंद्राची पूजा बंद करू नका. देव जर कोपला तर जगणं मुश्किल होईल, मरावं लागन, पाण्यात बुडून वाहून जावं लागन. पण पोरं कोणाचं ऐकतेत का? पोरं कोणाचं ऐकतेत का? नाही. आणि जे ऐकतात त्याला काय पोरं म्हणतात का? पोरं ते सगळे म्हातारे असे नमुनेवारीत लावले. हल पोर म्हातारे सगळे बाजूला काढले. पोरांनी सगळ्यांनी इंद्रदेवाची पूजा बंद केली. गोवर्धनाची पूजा केली. इंद्राने सावर्तक मेघाला फोन लावला. हॅलो, तो म्हणला बोलो. अरे कुठे म्हणला? तू वर पार्ट्या खात बसला, आमचा प्रचार चालू म्हणला सध्या मकरंदपूर मध्ये. तू कुठे आहे? तो म्हणला आलो 10 मिनिटात. 10 मिनिटात नाही, आजपासून 8 दिवस मुक्कामाला जायचं. कुठं? गोकुळात. मकरंदपुरात काय काम आहे त्याचं? गोकुळात जायचं. आणि असं म्हटल्यानंतर जे गोकुळाचे सावर्तक मेघाने सुरू केलं, जे पाऊस सुरू झाला म्हणतात, धो 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 पाऊस आला. सगळ्या गावात पाणी, घरात पाणी, शेतात पाणी. आता पाठीमागच्या 2-4 महिन्यापूर्वी झालं बघा. तुम्हाला पाऊस जरा कमी दिसतोय, मला कमीच आहे का? भरपूर झाला. बरं, तुमचे चेहरे जरा सुकलेत. त्याच्यामुळे सुकले, पावसामुळे सुकलेत. होय, बरं बरं. इतका पाऊस, सगळे माणसं वैतागले, कृष्णापाशी गेले. कृष्णा, इंद्रदेव कोपला म्हणले, आपलं जगणं मुश्किल आहे. देव म्हटले एक काम करा, जगायचं असं मरायचं नसेल, काय करू? ते गोवर्धन पर्वत उचलू आणि त्याच्या खाली उभं राहू. 2-4 म्हातारे म्हणले काय म्हणतात ते? अरे एक जण म्हणला ते गोवर्धन उचलू, आणि दुसरा म्हणला गोवर्धन म्हणजे काय चुरमुऱ्याचं पोतय होय? देव म्हणले तर्क कुतर करायला वेळ नाही. 12:30 पावणे 12 वाजले. 12:30 थांबायचं ठरलंय. स्वयंपाक तयार आहे, जास्त वेळ घेऊ नका, पटकन गोवर्धन उचला म्हणजे बाकीचे कामं मोकळे होते. हे म्हणले जगायचं असन आणि मरायचं नसन तर पटकन तिकडे चला. आता सगळे एका जमाने सगळे तसे जमा झाले. त्या गोवर्धन पर्वतापाशी गेले आणि सगळ्यांनी अशा काठ्या लावल्या आणि सगळ्यांनी एकदाच गजर केला, पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की नळेश्वर महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय. गोवर्धन उचलला, त्याच्या खाली सगळे उभा राहिले. सगळे घामाझोकील झाले, घाम यायला सगळ्याला. सगळ्या काठ्याने अशा काठ्या लावून धरल्या. कशाला? त्या डोंगराला. आणि सगळे म्हणायला लागले, माधू काठी नीट धर काठी. हो, काठी ढिली पडली का गोळून तू डायरेक्ट यमपुरीच. एकाचं लक्ष गेलं कृष्णापाशी. कृष्णाने डाव्या बोटाची करंगळी लावली आणि करंगळी लावली. एक जण म्हणला, राव आपण छाती फुटून मरायची वेळ आली आणि ह्या गाड्यांनी फक्त करंगळी लावली. बघा म्हणला, हे सगळे आपण एकत्रच आलो, पण ह्या गाड्यांनी आपल्याला सगळ्याच बाजूला काढलं. देवानी त्याच्या मनातला भाव जाणला आणि करंगळी काढली नाही. काय केली? करंगळी फक्त सरळ होती, ती वाकडी केली. जशी करंगळी वाकडी केली तसा डोंगराचा बोजा खाली आला. ते बाकीचे लागले आळायला. तो म्हणला बोट सरळ कर, बोट सरळ कर म्हणले पहिले.
पाऊस उघडला, गोवर्धन त्याच्या जागेवर नेऊन ठेवून दिला. माझा मुद्दा इथं आहे की गोवर्धन पर्वत उचलला आणि परत जाग्यावर ठेवला, म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याकडे सामर्थ्यही आहे आणि निर्णयाचं स्वातंत्र्यही आहे. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार हा परिपूर्णता अवतार आहे आणि काल्याचं कीर्तन हे परिपूर्णतेचं द्योतक आहे. या परिपूर्णतेच्या समयी भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र आपल्या मुखातून व्हावं म्हणून आज कृष्ण चरित्र सांगायचं. विठाला दुसरं एक उदाहरण दिलं बघा. ज्ञानोबराय बोलतात, देवळाच्या कामा कळसू, मंदिराचं काम पूर्ण करायला घेतलं. कुठपर्यंत? कधी पूर्ण मंदिराचं काम? जोपर्यंत मंदिरावरती कलश स्थापना होत नाही तोपर्यंत. ऐकताय तुम्ही? मंदिराचं काम पूर्ण कधी? कलश स्थापना झालं तोपर्यंत. मंदिराचा पाया भरला, मंदिर पूर्ण झालं नाही. मंदिराच्या भिंती बांधल्या, मंदिर पूर्ण झालं नाही. मंदिरावरती स्लॅब पडला, मंदिर पूर्ण झालं नाही. मंदिरात देव बसवला तरी सुद्धा मंदिर पूर्ण झालं नाही. मंदिर कधी पूर्ण? कलश स्थापना झाली की मंदिराच्या कार्याची परिपूर्णता. ज्ञानोबरायचं उदाहरण बघा. देवळाच्या कामा कळसू, हे उदाहरण नाही कळलं. याच्या पुढचं उदाहरण ज्ञानोबराय सांगतात. काय म्हटलं ज्ञानोबराय? सिंधू प्रवेश परमगंगेशी सिंधू प्रवेश. प्रवेश. ज्ञानोबराय सांगतात पुढचं. ज्ञानोबरायची ही महाराज बुद्धीची प्रगल्भता आहे. ज्ञानोबरायचं पहिलं उदाहरण कळलं नाही. पहिलं उदाहरण म्हणजे वेदांताला धरून सगळ्या गोष्टीला धरून, पण पहिलं उदाहरण नाही कळालं. एखादा लयत असतो मंदाळ बुद्धीचा, म्हशीच्या पवावाने तशी बुद्धी असते, काही कळत नाही. येडीला माहेर सारखं सासर सारखं. ज्ञानोबरायचं पुढचं उदाहरण सगळ्याला करायसाठी. कोणचं? ज्ञानोबराय म्हटले, ऐका ऐका. ज्ञानोबरायने सांगितलं उदाहरण असं आहे, जुन्या काळातलं उदाहरण आहे. पूर्वी मराठी शाळा होत्या महाराज. आता सध्या लोक बदलले, पैसा लोकांकडे आला. लोक सध्या पैसा आल्यामुळं सध्या माणसं बदलले सगळे. प्रत्येकाला वाटतंय आपण जरा फेस्टिवल राहायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे, चांगलं शिकायला पाहिजे. जुन्या शाळा होत्या पहिल्या तो मराठी शाळा होत्या, आहे की नाही? आता सध्या पैसा लोकांकडे आला, लोक जरा वेड्यासारखंच वागायला लागले. मग आता इंग्लिश मिडियम निघाल्या सध्या. असं डोक्यात प्रत्येकाच्या आहे की इंग्लिश मिडियमला पोरं गेल्यावर लई हुशार होते. डोक्यातून तुम्ही काढून टाका. लक्षात ठेवा, आज सध्या जेवढे प्रसिद्ध आहेत ते मराठी मिडियमचे प्रसिद्ध आहे. इंग्लिश मिडियमचे टाळ्या वाजल्या म्हणजे तुमच्या गावात इंग्लिश मिडियम नाही काय? हा, नाही ना, नाही कीर्तनापुरती नाही का? नाहीच. आणि तुम्हाला एक सांगू का, इंग्लिश मिडियम शाळा जर कोणाच्या कृपेने चालली असेल तर आपल्या सगळ्याच्या महिला मंडळीच्या कृपेने इंग्लिश मिडियम चाललंय बाबा. नाहीतर इंग्लिश मिडियमला काय, आता तुम्हाला लहान लहान लेकरं असते ती, त्याला 4-6 वाजता झोपेतून उठवा, त्याला आंघोळ घाला, त्याला कपडे घाला, त्याच्या हातात बॅग द्या, वॉटर बॅग द्या, त्याच्या पाठीवर 2-4 किलो वजन दप्तराचं द्या. ते पोरगं इतकं वैतागून जातं, ते म्हणतं काय पाप केलं याच्या पोटी जन्म आलो कोण. काय अवघडच झाले. काय तुमच्या घरी नाही, माझ्या घरी सुद्धा तीच भानगड. आता काय सांगू, बायकोला म्हणलं नको त्या लेकराला इंग्लिश मिडियमला घालू. आणि तुम्हाला सांगू का, इंग्लिश मिडियम हे फक्त ताई फॅशन आहे बघा. इंग्लिश मिडियमचे पोरं तर इतके कठीण झाले का, अरे अरे अरे. ते इंग्लिश बोलत, ते बापालाच म्हणतो बफेलो. आता काय बापाला मातीत हेकलं कळा नाही याच्यात तर नाही. बाप म्हणतो आमचा पिंट्या इंग्लिश मिडियमला घालायचा. अरे काय बान्या, तुला ते काय म्हणतं बघ, काय येड्याचा बाजार. आणि काय झाले, इंग्लिश मिडियमचं असं झाले बघा, शेजाऱ्याने घातलं की आपण घातलं. आपल्याला शेजारी आता जाऊ दे. विठाला सगळ्यात अतिउत्तम शाळा मराठी मिडियम. हो, जुने मास्तर असायचे बघा, काळी टोपी, काळा कोट, मास्तर एक काळा डक. हो, जुने मास्तर काळे मास्तर, पण इतके भारी. असे पक्के करून घ्यायचे. कोणाला? शिष्याला पक्के करून घ्यायचे. पक्के मास्तर काळा असू द्या. माझं पुढचं वाक्य ऐका. मास्तर बाहेरून काळा होता. कुठून काळा होता जुना मास्तर? बाहेरून काळा होता. मायबाप पण आतून गोरा होता मास्तर. आताचे मास्तर, मी आक्षेप घेत नाही कोणावर, आताचे मास्तर वरून लईच गोरे. वरून इतका मेकअप चाललाय सध्या, विचारूच नका. आता काय आतून तर इतके काळे ते कीर्तना सांगायसारखं नाही. हो, जुना काळे 5वी 6वीचा वर्ग आहे, 50-60 पोरं असे पुढं बसलेले.
एकूण 25 पोरं, एकूण 25 पोरं. शिक्षक वर्गात आले, शिक्षकांना सांगितलं, पोरं हो, आज तुम्हाला मी एका नदीचा उगम सांगतो. पोरं म्हटले सांगा. मग गुरुजीनं आपलं फळ्यावर नाव काढलं गोदावरी. आणि कोणा पोराला विचारलं, पोरं सांगा बरं, ह्या गोदावरी गंगेचा उगम कुठून झालाय, कोणाला काही सांगता येईल का? आता पोरं सगळे जुने पोरं, अभ्यास नव्हता, काय नव्हता, माहीत नव्हतं. सगळ्या पोरांनी माना खाली घातल्या, कोणालाच उत्तर माहीत नाही. पण त्या पोरामध्ये एक मकरनपूरचा बाळू नावाचा पोरगा होता. त्याला काही येत नव्हतं. आहे का इथं, आहे काय? काय काय हे कीर्तनातलं भांडवल हे रेडीमेड आहे. हे काय असं मोजून मापून काय आणलेलं नाही. बरोबर आहे का नाही? काय हे तुम्हाला शर्ट आलं म्हणजे तुम्ही लय भाग्यवान झाले. आता आपण काय करू, नाव चेंज करू. मला वापस जायचं, बाकी काय नाही. बाळू नावाचा पोरगा होता, पाटलाचा होता, बेडर होता, चावरट होता, जरा आगाव होता. त्याला काहीच यातलं गम नव्हता. कधी इंग्लिशमध्ये पाहिला नाही, गणितात पाहिला नाही, इतिहासमध्ये पाहिला नाही, मराठीचा त्याचा संबंध नाही. शाळाच्या कावा पुढून नाही, मागून जायचा. काय आवडत लेकरं बिन असे काय काय जन्माला आलेत ना, लईच बिलिंदर महाराज. काय बाळू भाऊ तुम्ही नाही काय सगळा योगायोगच आला आज. हो, लईच गडी विचित्र. त्याला काही मिळ नाही. पण देव बाळा भाऊ कीर्तनात जाणार होता. हो, कधीतरी आमच्या महाराजासोबत आला का त्याच्यासोबत टाळ घेऊन उभा राहायचा. कधी आमच्या कदम माऊली पैसे आला का पारायण करायचा. कधी आमच्या भाऊ पैसे आला का ज्ञानेश्वरी वाचायचा. बरोबर, तो बाळा भाऊ. त्याला बाकीचं काही माहीत नव्हतं, पण त्याला ते गोदावरी गंगेचा उगम माहीत होता. त्यानं सांगितलं, गुरुजी मी सांगू का म्हणले उत्तर. गुरुजीला आनंद झाला. बेंचवर सगळ्यात पाठीमागं बसणारा बाळू उत्तर सांगतो आणि बाका वाचना हात करणारा वर हात करतो. गुरुजी म्हणले, बाळू उठ, उभा राह, सांग गोदावरी गंगेचा कवा उगम झाला, कुठून झाला. आता बाळूला कवा चान्स आलाच नव्हता उत्तर सांगायचा. बाळू बेंचवर उभा राहायचा. बाळूने उत्तर सुरू केलं, गुरुजी गोदावरी गंगेचा नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर श्रोत्री ब्रह्मगिरी पर्वतातून गोदावरी गंगेचा उगम झाला. गुरुजीने म्हटले, वा वा वा, एक नंबर उत्तर, अगदी करेक्ट. टाळ्या वाजल्या बघा, टाळ्या वाजल्या बाळा भाऊसाठी. आता उत्तर एकदम बरोबर आलं. वा, गुरुजी म्हणले, वा बाळू, तिथून पुढे ती गंगा पुढे कुठं गेली. बाळू भाऊ म्हणले, काय ना, तिथून पुढे ती गंगा कुशवर्त नावाच्या कुंडात आली. एकदम बरोबर. बाळा भाऊ, तिथून पुढे ती गंगा पुढे कुठं गेली. ते म्हणले, नाशिकला ती रामकुंडात आली. अगदी बरोबर. तिथून पुढे कुठे गेली. ते म्हणले, पैठणला आली. तिथून पुढे ती कुठं गेली. ते म्हणले, ते गंगाखेडला गेली. तिथून पुढं ते म्हणले परभणीला गेली, खाली नांदेडला गेली. मास्तर बिनलं चित्र. ते म्हणले, तिथून पुढं कुठं गेली. आता बाळाभाऊ म्हणले, मास्तर काय आवरायला तयार नाही. बाळाभाऊन उत्तर दिलं, सर, गुरुजी, मास्तर, ती गंगा नांदेडला जाऊन खाली सप्तमुखाने समुद्राला जाऊन मिळाली. आता काय पुन्हा राहिलं का. पुन्हा काय राहिलं काही. पुन्हा काय राहिलं नाही. पुन्हा गुरुजी म्हणले, बाळाभाऊ, ती गंगा समुद्रातून पुढे कुठे गेली. बाळाभाऊ मकरनपूरचेच. ते म्हणले, मास्तर, ती तुमच्या डोंबल्यात गेली. माझा बोलण्याचा उद्देश, माझा अभिप्राय लक्षात ठेवा. महाराजांचं प्रमाण असे, तुका म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या झाल्यावर